ठाण्यात शिव फुले शाहू आंबेडकरी अनुयायांचा एल्गार. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे तसेच अमित शहा यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करावे या मागण्यांसाठी ठाण्यातील विविध राजकीय पक्ष, दलित पुरोगामी संघटनांनी एकत्र येत जोरदार निषेध मोर्चा काढला. या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते. दरम्यान यावेळेस ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब इंदिसे यांनी हे आजचे आंदोलन सुरुवात असून यापुढे जर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन राज्यभर होईल असा इशारा दिला. परभणी येथे दत्ताराव पवार या समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक करून संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली होती. त्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाचे चित्रीकरण करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणास अटक करून बेदम मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर ही फॅशन झाली आहे असे विधान केले होते. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये शहरातील 72 बुद्ध विहारांशी संबंधित लोक, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्थांचे प्रतिनिधी तसेच दिव्यांग देखील सहभागी झाले होते. यावेळेस मोर्चेकऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा विजय असो, राजश्री शाहू महाराज यांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, जिंदाबाद जिंदाबाद संविधान जिंदाबाद, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे राजीनामा द्या, अमित शहा राजीनामा द्या, हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, जय 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 भीम, जय भीम जय भीम अशा घोषणा दिल्या. या मोर्चात ठाणे महानगरपालिका स्थायी समिती सभापती भैयासाहेब इंदिसे, माननीय परिवहन समिती सभापती जितेंद्र कुमार इंदिसे, राजाभाऊ चव्हाण, सुनील खांबे, सुखदेव उबाळे, भास्कर वाघमारे, आबासाहेब चासकर, पंढरीनाथ गायकवाड आदींसह हजारो फुले शाहू आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते.